नमस्कार मंडळी, एएससी मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुमचं वय 50 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ स्क्रॉल करत असाल तर क्षणभर थांबा। हा व्हिडिओ त्या लाखो लोकांसाठी आहे जे दररोज सकाळी उठतात आणि त्यांना सर्वात आधी वेदना जाणवतात। गुडघ्यातून कटकट आवाज येतो, पाटा अखडते आणि मान अशी वाटते जणू कोणीतरी घट्ट पकडली आहे। जागे होताच तुमचे हात आणि पाय सुन्न होतात। थोडा वेळ उभं राहिल्यासच तुमचे गुडघे लटपटतात। पायऱ्या चढणं म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासारखं वाटतं आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणावरही ओझं व्हायचं नसतं। तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, स्वतःच्या पायावर चालायचं असतं, तुमच्या नातवंडांसोबत खेळायचं असतं। पण या वेदना, हा थकवा तुम्हाला मागे खेचत आहे। मंडळी, जर या गोष्टी तुम्हाला तुमच्या हृदयाला भिडत असतील तर आजचा व्हिडिओ केवळ माहिती नाही, ही तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता का निर्माण होते, सांधेदुखी आणि संधिवात का होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागड्या औषधांशिवाय तुम्ही घरीच यावर नियंत्रण कसे मिळवू शकता। व्हिडिओच्या शेवटी मी एक रेसिपी शेअर करेन जी बहुतेक लोकांना माहीत नसेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा। व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी रेसिपी शेअर होते ज्यामुळे तुमचं आयुष्य खूप सोपं होईल, तुम्ही सक्रिय, सशक्त आणि आनंदी राहाल। मंडळी, जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर कृपया सबस्क्राइब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही इथं देत असलेली माहिती तुमच्या डॉक्टरांचा खर्च वाचवू शकते। ज्या आधी जोडले गेले आहात त्या सर्वांना खूप खूप प्रेम। आता एक छोटा प्रश्न, तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मला हे खूप महत्त्वाचं वाटतं, कारण मी माझ्या रेसिपी शेअर करत असते आणि तुमच्या वयानुसार, गरजेनुसार ते तयार करत असते। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। आधी आपण समजून घेऊया की ही समस्या कुठून येते। आपली हाडं सजीव आहेत, ती दररोज तुटतात आणि पुन्हा तयार होतात। पण जसं जसं आपलं वय वाढतं तशी ही प्रक्रिया मंदावते आणि जेव्हा शरीरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा हाडं कमकुवत होऊ लागतात। गुडघ्याच्या आतील कार्टिलेज म्हणजे एका उशीप्रमाणे काम करतं, जसं की गाडीतील शॉक ऑब्झर्वर असतात। जेव्हा हा पुढचा झिजतो तेव्हा हाडांवरती घासली जातात, यालाच आपण गादी सुद्धा म्हणतो। तर ही गादी जेव्हा झिजते तेव्हा हाडावर हाडं घासली जातात आणि तेव्हा सुरू होते गुडघेदुखी। सकाळी उठल्यावर जो खडखडाट ऐकू येतो तो हाच आहे। आता प्रश्न असा आहे की कॅल्शियमची ही कमतरता निर्माण नक्की का होते। पहिलं कारण म्हणजे आहार। आपण जे खातो त्यात पूर्वीसारखे पोषक तत्व राहिलेले नाही। बाहेरचं खाणं, प्रक्रिया केलेलं अन्न आणि अतिरिक्त मीठ व साखर हे हाडांचे शत्रू आहेत। दुसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाश। शरीराला सूर्यप्रकाश मिळाल्यावरच व्हिटॅमिन डी तयार होतं आणि आजकाल आपण वातानुकूलित खोल्यांमध्ये घरातच बंदिस्त असतो, त्यामुळे आपल्याला सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही। तिसरं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते। याचा अर्थ असा की तुम्ही कॅल्शियम खाता पण तुमचं शरीर ते शोषून घेऊ शकत नाही। चौथं कारण, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये चहा, कॉफी आणि शीत पेय पिणं। या पेयांमधील फॉस्फोरिक ऍसिड शरीरातील कॅल्शियम बाहेर काढतं। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी जे सांगणार आहे ते आणखी महत्त्वाचे आहे। चला तर मग संधिवात म्हणजे नक्की काय आणि तो संधिवात सांधेदुखीपेक्षा कसा वेगळा आहे हे जाणून घेऊया। सांधेदुखी जी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत नाही। कधी कधी सांध्यांना सूज येते, ज्याला संधिवात म्हणतात। जेव्हा ही सूज दीर्घकाळ टिकते आणि युरिक ऍसिड जमा होतं तेव्हा त्याला गाऊट म्हणतात। संधिवातामुळे बोटे वाकतात, गुडघ्यांना सूज येते, चालणं कठीण होतं। पण मंडळी, काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या आहाराने या सर्व समस्या कशा पद्धतीने नियंत्रित करू शकता। पहिल्या उपायाने आपण सुरुवात करूया आणि हा उपाय आहे तो म्हणजे तीळ। हे छोटे तीळ जे तुमच्या घरामध्ये कुठेतरी डब्यात असतील, पण ते किती आश्चर्यकारक आहेत हे तुम्हाला माहिती नसेल। मंडळी, तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे। 100 ग्रॅम तिळामध्ये सुमारे 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, तर 100 मिली दुधामध्ये फक्त 120 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं। तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर इतरही घटक असतात। त्यात मॅग्नेशियम जे हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, झिंक जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं, लोह जे रक्त तयार करण्यास मदत करतं आणि सेसापिन नावाचं हे विशेष संयुग जे सांध्याची सूज कमी करतं। हे घटकही असतात। तीळ केवळ कॅल्शियमच देत नाही, ते सांध्यांची सूज कमी करतात आणि गुडघ्याच्या कार्टिलेजची दुरुस्ती करण्यासही मदत करतात। आता प्रश्न असा आहे की ते कसे खावे। पहिली पद्धत, एक चमचाभर तीळ घ्या,
मंद आचेवर हलके भाजून घ्या. जेव्हा ते तडतडू लागतील आणि त्यांचा रंग हलका सोनेरी होईल तेव्हा ते तयार झाले. त्यांना थंड होऊ द्या. त्यानंतर त्याची पूड करा. आता ही पूड एका ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून प्या. सकाळी नाश्त्यानंतर घ्या. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीही घेऊ शकता. दुसरी पद्धत, जर तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा लॅक्टोजची ॲलर्जी असेल तर भाजलेले तीळ जे आहे ते चावून खा. त्यासोबत पाणी प्या. तिसरं म्हणजे तिळाचे लाडू बनवा. आजीच्या काळात हिवाळ्यात हा पदार्थ असणं आवश्यक होतं. छोटे लाडू बनवा. हिवाळ्यामध्ये सांध्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहेत. पण थांबा, मधुमेहींनी गुळ पूर्णपणे टाळावा. त्यांनी फक्त तिळाचं दूध प्यावं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे पांढरे आणि काळे हे दोन्हीही तीळ आरोग्यासाठी खूप चांगले असतात. ते फायदेशीर असतात. पण तिळामध्ये थोडंसं जास्त अँटीऑक्सिडंट्स असतं. मंडळी, ही सवय लावा. जर तुम्ही 3 महिने दररोज 1 चमचा तीळ खाल्लं तर तुम्हाला फरक जाणवेल. आणि कृपया मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तीळ खाता का आणि कसे खाता. तुमची उत्तर वाचायला मी खूप उत्सुक आहे. आता आपण दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. ते आहे अक्रोड. मंडळी, अक्रोडकडे एक नजर टाका. त्याचा गळ अगदी मेंदूसारखा दिसतो आणि असं म्हणतात की जी गोष्ट एखाद्या गोष्टीसारखी दिसते ती तिच्यासाठी चांगली असते. अक्रोड केवळ मेंदूसाठी चांगलं नाही तर त्या हाडांसाठी सुद्धा उत्तम आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. हे घटक असे आहेत जे सांध्याची सूज कमी करतात. आतून जणू कुणीतरी आतून बर्फ लावत आहे. इतकंच नाही तर अक्रोडमध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, तांब आणि व्हिटॅमिन ए देखील असतात. हे सर्व मिळून हाडे मजबूत करतात. ते शिरांमधील सूज कमी करतात आणि दबलेल्या आणि आकुंचित झालेल्या शिरा हळूहळू बऱ्या होण्यास मदत करतात. अक्रोडचा आणखी एक फायदा म्हणजे ते युरिक ऍसिड नियंत्रणात करतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे वाढलेलं युरिक ऍसिड हे संधिवाताचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणून जर तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल तर अक्रोड तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचं आहे. ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 2 अक्रोडचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर ते चावून खा. 1 ग्लास कोमट पाणी आणि दुसऱ्या दिवशी दूध प्या. आणि एक गोष्ट करा, एका दिवशी तीळ खा आणि दुसऱ्या दिवशी अक्रोड खा. त्यांच्यात आलटून पालटून केल्यानं शरीरातील वेगळी पोषक तत्व मिळतात आणि कंटाळाही येत नाही. मुलांना दररोज एक अक्रोडाचा दाणा द्या. त्यांची हाडं आणि मेंदू दोन्ही मजबूत होतील. आता एक महत्त्वाचा मुद्दा, काही लोक विचारतात की अक्रोड खूप महाग असतात तर ते कसे परवडतील. मंडळी, अक्रोडाचे दाणे कधीही किलोनं खरेदी करू नका. दिवसाला फक्त 2 दाणे, आठवड्यातून 14 हे प्रमाण फार जास्त नाही. आणि असे फायदे कोणत्याही औषधापेक्षा जास्त आहे. आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं कधीही तोट्याचं नसतं. जर तुम्हाला आरोग्यवर्धक चॅनलला पाठिंबा द्यायचा असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जॉईन बटन देखील तुम्ही क्लिक करू शकता. तिसरी रेसिपी आहे ते म्हणजे भाजलेले चणे. ही माझी आवडती रेसिपी आहे कारण ती सर्वात स्वस्त, सोपी आणि सर्वात फायदेशीर आहे. भाजलेल्या चण्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर, फॉस्फरस आणि झिंक असतात जे हाडे मजबूत करतात, निमी अशी लढतात आणि ऊर्जा देतात. पण सर्वात महत्त्वाचं, भाजलेले चणे रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित करतात. याचा अर्थ ते मधुमेहींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. खरं तर त्यांच्यासाठी एक वरदान आहे. जेव्हा तुम्हाला संध्याकाळी भूक लागते आणि तुम्ही चहाबरोबर बिस्किट खाण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा त्याऐवजी 2 चमचे भाजलेले चणे खा. यामुळे तुमची भूक भागेल, साखर नियंत्रित राहील आणि तुमचे हाडे सुद्धा मजबूत होतील. तुम्ही यासोबत थोडासा गुळही खाऊ शकता. गुळामध्ये लोह असतं जे रक्त पातळ करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर भाजलेले चणे थोडे लिंबाचा रस आणि मीठ घालून ते खाणं चवीला स्वादिष्ट लागतात आणि फायदेशीरही आहे. मंडळी, हे 3 उपाय करून बघा. तीळ, अक्रोड आणि भाजलेले चणे. जर तुम्ही त्याचा तुमच्या रोजच्या दिनक्रमामध्ये समावेश केला तर मी खात्री देऊन सांगते की तुम्हाला 2 ते 3 महिन्यांमध्ये फरक जाणवेल. पण थांबा, अजून बरंच काही आहे. तुम्हाला आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अंजीर. अंजीरला इंग्रजीमध्ये फिग म्हणतात आणि ही त्यापैकी एक गोष्ट आहे जी वरवर साधी दिसते पण आतून शरीराचा स्रोत खूप असतो. एका सुक्या अंजिरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन के असतं. हे सर्व हाडे मजबूत करण्यास मदत करतात ज्यामुळे ती घट्ट होतात, मजबूत होतात. अंजीरमध्ये एक विशेष गुणमत धर्म आहे. ते बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतात. आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा हाडाशी काय संबंध आहे. पण हा एक खूप खोल संबंध आहे. जेव्हा पोट स्वच्छ नसतं तेव्हा शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात. हे विषारी पदार्थ सांध्यांमध्ये जमा होतात आणि सूज निर्माण करतात. त्यामुळे पोट स्वच्छ ठेवणं हा संधिवात टाळण्याचा एक प्रमुख उपाय आहे. अंजीर कसं खावं तर ते खाली सांगितलंय. रात्री 1 किंवा 2 अंजीर पाण्यामध्ये भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी ते खा.
ज्या पाण्यामध्ये ते भिजलेलं आहे ते पाणी सुद्धा प्या. त्यातील सर्व पोषक तत्वे त्या पाण्यात मिसळतात. या उपायाने थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव देखील दूर होतो. ज्यांना खूप थकवा जाणवतो त्यांच्यामध्ये ऊर्जा नाही राहत आणि ज्यांना फक्त अंथरुणात पडून राहावंसं वाटतं त्यांच्यासाठी अंजीर हे एक नैसर्गिक ऊर्जावर्धक आहे. मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. एक दर्शक आहे जे लखनौमध्ये 62 वर्षांचे आहेत आणि त्यांनी मेसेज केला होता. ते म्हणाले की मी 3 महिन्यांपासून दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खाताय. माझ्या गुडघ्यातील आवाज कमी झालाय. मी पायऱ्या चढू शकतोय. हे ऐकून मला खूप समाधान वाटलं आणि कदाचित हे आपल्या कष्टाचं फळ आहे. मंडळी, तुम्ही जर हे उपाय करून पाहिले असतील तर तुम्हाला ते कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 5वा आणि शेवटचा उपाय तो म्हणजे मेंदूच्या बिया. काही लोक या नावानं गोंधळून जातील. ती म्हणजे मगज बिया आणि टरबूज, भोपळा, खरबूज आणि काकडीच्या बिया या सर्वांना एकत्रितपणे मगज म्हटलं जातं आणि नावाप्रमाणेच त्या तसं करतातही. त्या बुद्धीला तल्लख करतात. हे सर्वांना माहित आहे, पण त्या हाडांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहेत. मगज बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आरोग्यदायी चरबी असते. यामुळे हाडांची घनता वाढते आणि आणखी एक खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या हाडांना मदत सुद्धा करतात आणि ते गुडघ्यातून येणारा कटकट आवाजही कमी करतात. तुम्ही कदाचित लक्षात घेतला असेल की बसताना किंवा उभं राहताना तुमच्या गुडघ्यातून आवाज येतो. हा आवाज तेव्हा येतो जेव्हा कार्टिलेज पातळ होतं आणि हाडं एकमेकांवर घसली जातात. मगजच्या बिया ती ऊर्जा दुरुस्त करण्यास मदत करतात. ते खाणं खूप सोपं आहे. ते मिश्र फळाच्या दुकानामध्ये सहज मिळतं आणि दररोज 1 चमचा मगजच्या बिया खा. तुम्ही त्या चावून खाऊ शकता किंवा त्याची पूड करून दुधात मिसळून पिऊ शकता. मुलांना मगजाची पूड दुधात मिसळून द्या. त्यांचा मेंदू अधिक तल्लख होईल आणि त्यांची हाडं सुद्धा मजबूत होतील. मंडळी, आता मी तुम्हाला एक गुपित सांगते. ते व्हिडिओच्या सुरुवातीला वचन दिलं होतं. या 5 गोष्टी अक्रोड, तीळ, भाजलेले हरभरे, अंजीर आणि मगजच्या बिया तुम्ही त्या स्वतंत्र खाल्ल्या तरी फायदेशीर ठरतात. पण जर तुम्ही त्यांना एकत्र करून सकाळचा नाश्ता छोटासा बनवला तर तो आणखी शक्तिशाली होतो. एक लहान भांडं घ्या. त्यात भाजलेले तीळ, अक्रोडाचे तुकडे, भाजलेले हरभरे, बदामाच्या बिया मिसळा. दररोज सकाळी नाश्त्यासोबत याचे 2 ते 3 चमचे खा. रात्रभर भिजवून हा तुमचा रोजचा हाडांचा आरोग्याचा नित्यक्रम आहे. कोणतेही सप्लिमेंट्स नाहीत, पावडर नाही, महागडं प्रोटीन नाही, शेक नाहीत. फक्त घरगुती घटक, परवडणारे, प्रभावी आणि पूर्णपणे सुरक्षित. अन्नाव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर ते उपाय कसे प्रभावी ठरत नाहीत. ते म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळी केवळ 8 ते 10च्या दरम्यान किंवा 20 ते 30 मिनिटं उन्हामध्ये बसा. या वेळेतील सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी तयार होतं, जे कॅल्शियम वाढवतं आणि व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम निरुपयोगी आहे, जसं चालकाशिवाय गाडी. दुसरं म्हणजे पाणी. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. तिसरं म्हणजे चहा, कॉफीचं प्रमाण कमी करा. दिवसातून 1 किंवा 2 कप ठीक आहे, पण जास्त चहा, कॉफी पिऊ नका. फॉस्फरिक ऍसिड कॅल्शियम शोषून घेतं. चौथं म्हणजे थोडंसं चाला. सांध्यासाठी दिवसातून 20 ते 30 मिनिटं चालणं खूप महत्त्वाचं आहे. चालण्यामुळे सांध्यांना वंगण मिळतं. जे लोक अजिबात चालत नाहीत त्यांचे सांधे लवकर आखडण्याची शक्यता असते. 5वं म्हणजे वजन. जर तुमचं वजन जास्त असेल तर तुमचं प्रत्येक अतिरिक्त किलोग्रॅम तुमच्या गुडघ्यावर तिप्पट जास्त दाब टाकतो. याचा अर्थ तुमचं वजन जर 10 किलो आहे तर ते जास्त नसेल तर ते तुमच्या गुडघ्यावरती 30 किलोचा अतिरिक्त भार देतं. म्हणून वजन नियंत्रित ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःची झोप. 7 ते 8 तासांची चांगली झोप स्वतःची दुरुस्ती करतं. झोपेमुळे हाडे आणि उती बऱ्या होतात. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी लवकर उठणं हे फायद्याचे शत्रू आहेत. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.